मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड. आभाळ हसतय पाखरू नाचतय आखरीत हे घडलया रूपाचा तुझ्या गोडवान्या रांगामधी अवतरलया तुझ्या भेटीनं साजनी मन फुलून माझं गेलया तुझ्या भेटीनं साजनी मन फुलून माझं गेलया. हसणं तुझं जीवाला साजनी भुरळ पाडून गेलया लाजणं तुझं जीवाला माझ्या आनंद देऊन गेलया रात सरली दिस उजडला नव्या प्रेमाच्या नव्या साथीला तुझ्या भेटीनं साजनी मन फुलून माझं गेलया तुझ्या भेटीनं साजनी मन फुलून माझं गेलया. कौतुकानं मन तुझ्याच माग नकळत हे पडतया भीर भिरल प्रेमाचं वार तुझ्यात मन हे वळलया तुझं नसन ग मन झुरत ग तुझं असन ग मन हसत ग तुझ्या भेटीनं साजनी मन फुलून माझं गेलया तुझ्या भेटीनं साजनी मन फुलून माझं गेलया. अक्षय अरे काम दादा सोडून इकडे काय माय घाला आलात रे आयला काका तू सुरजीची लय आठवण आलती मला म्हणून तुम्हाला भेटायला आलो मी. मा भाऊ सूर्य कुठे गेला? कुठे सूर्या? अरे अक्षय सूर्याला आणि त्याच्या बायकोला बाहेर फिरायला पाठवले रे. अयो कधी आल्या वहिनी? काय घालीनी सांगितलं सुद्धा नाही मला सूर्यनी भाड खाऊ. मला सांग ना काका कधी येणार आहे ते दोघं माघारी? ही नाही बाबा 2-4 दिवसांनी. बरं काका तो जवळ थांबू का 2-4 दिवस? तिकडं लय कामाचा कटाळा आलाय मला. ए काम तू कर आवला तिच्या घाल तुझी तिकडे आहे कामावर. सूर्य आल्यावर आम्ही दोघं येतात भेटाय तुला. अरे काका खरंच कर म्हणा मला तिकडं. असं एकटं एकटं वाटतंय माहितीये का? तिथली जागा आहे ना मला उचलूच फेकायला लागली. आता एकटं एकटं वाटतंय तुला? लग्न केल्यावर तर लय माजून केल्यासारखं करीत होता तू. आता बस हलवीत. खरंय काका तुझं. लग्न झाल्यानंतर ना मी लय माजलेवणी करीत होतो. रात बघत नव्हतो दिवस बघत नव्हतो सारखं बायकोच्या भूखंडी बसायचो. माझी लय मोठी चूक झाली. पण काका तुला खरं सांगू का मला आता बायकोची लय आठवण यायला लागली माहितीये का? अक्षय तू नीट करायला ना उद्याच तुझ्या बायकोला घेऊन येतो. काका तिला आण बर का पण आत्ताच नको. थोडे दिवस थांब ना.
तुझ्या आईची नसती आवला तुझ्या बाहेर कुठेतरी काळ करीत असती ना आई घाल तू म्हणून तर म्हणतो बायकोला नका आणायचं मी बी नाही मोकळा तुझ्या बायकोला आणा. बरं काका जाऊ दे बरं ते सगळं. डबा आणला काय घरून जेवणाचा? लय भूक लागली काका मला. अक्षय खरं सांग बरं तू काहीतरी घोटाळा करून आलास ना. अरे तुझ्या थोबाड्या करता बघून तसंच वाटायला लागलंय मला. ओय काका कशाचा घोटाळा बिटाळा? अरे काय बोलतो काका तू असं? रानात मला एकटं वाटत होतं म्हणून तुला सूर्याला भेटायला आलो. हा बरे बरे चांगलं तुमचं प्रेम गळायला लागलंय कळतंय ना आम्हाला बी. तुझा कामावर सूर्य आल्यावर येतात आम्ही तुझ्याकडे. काका आजचे दिवस थांबून देईन तुझ्या जवळ तेवढंच जीवाला बरं वाटलं असतं. तुझ्या आईला जातो का नाही रे तू. ह्यांच्या आईच्या खतरा वेळी आवला दे ह्यांच्या जमा नाही तेव्हा उतुडा सांभाळला की आपली टाप नाही सांभाळायची आता. ठोपर ह्यांच्या. काय रे डुक्कर छापा कटाळा आला काय माझा? नाही तर लय वासकीत फिरत होता. तसं नाही ग गंगे माणसाला अडचणी असतात म्हणून नाही आलो भेटायला ग. अगो बाई माणसाला गावापासून अडचणी यायला लागल्या. किती दिवस आहे आज? अय अय गंगे अगं माणसाला पैशा पाण्याच्या अडचणी असतात ग. तू उगच पुढचं रान हाणायला लागलीस. ए डुकरा भेटायला काय पैसे लागतात काय? कधी 1 रुपया मागितला रे मी तुला? अगं गंगे तू नाहीस ग मागत पण आपल्याला पाकिट बिकिट आणायला लागतात की पैसे. ए डुक्कर छापा तुझ्याकडे पाकिट घ्यायला पैसे नाही तर भेटायला लयच उतळवणी करतो रे. काय बोलायला लागलीस गंगे गरीबाच्या पोरांनी काय कार्यक्रम करायचा नाही काय? ए दलिंद्र्या लय नको पुढचं रान हाणू. हे घे पैसे पटकन पाकिट घेऊन यायचं मी तिथं वाट बघते. अयो गंगे खरंच तू लय भारी पोरगी आहेस बरं. ए लय नको झाडावर चढू जा पटकन आणि लवकर यायचं. बर बर गंगे हो तू पुढं आलोच मी. नमस्कार मॅडम. नमस्कार नंतर घाला. सूर्याला आधी कुठे गायब केलंय ना ते सांगा. अहो मॅडम त्या बिचाराची लय दिवसांनी बायको आली होती पशी म्हणून तर दोघाला लावलंय जोडीन खरं आहे म्या. काकाराव तुमच्या भानगडी चांगल्यात लक्षात आल्यात आमच्या. साहेब तुमच्या लोकांची सवयच आहे बघा नीट डोळ्याने बघावा चांगल्या कानाने ऐकावा. आला की नुसतं कथाकथ चढतातच राव आमच्यावर तुम्ही. काय माणूस की आहे का नाही आम्हाला राव. हो सरपंच चढाचढीच्या गोष्टी करू नका. आम्ही जर चढलो ना तर लवकर खाली उतरत नाही. मॅडम कोपरापासून हात जोडतो बरं तुमच्या पाया फिया पडू सांगा. उगा गरीबाला ताप देऊ नका व. करून खाताय माणूस खाऊ द्या की. सरपंच गरीबाला जास्त माज असतो. साहेब असू द्या आम्हाला माझ. बरं जाऊ का मग मी रानातलं काम पडले तो जेवारी काढाय आली आता. बरं सूर्य आल्यावर आधी आम्हाला कळवा. बरं बरं चालतंय मग. सळक हा सरपंच ना लई शातीर दिसतोय. अहो मॅडम ही अवलाद कामापेक्षा जास्तच बिलार आहे. हा आपल्या तावडीत सापडला ना ह्याचा गेमच वाजवून टाकू. चला. तुझ्या भेटीनं साजनी मन फुलून माझं गेलया. तुझ्या भेटीनं साजनी मन फुलून माझं गेलया.
तुझ्याच माग नकळत हे पडतया भीर भीरला प्रेमाचं. का बरं तुम्ही माझे हात पाय धुवून माग लागला तू जगू द्या राव सुखाने आम्हाला. ओ सरपंच, आम्हाला बी हाऊस नाही तुमचं तोंड बघायची. सुरजा आलाय की नाही ते सांगा आधी. तुम्हाला आल्यावर सांगतो म्हणलं की हो मॅडम. सरपंच साहेब, तुम्हाला खोटं बोलणं शोभत नाही. कालच बघितलं सुरजाला मी. आलाय ना मग ती. मग काय आल्यास लगे ताप देतात काय त्याला. आधीच लय दिवसांनी सुखी झालंय ती. त्याच्या सुखाचा नंतर बघा, आधी आमच्याकडे घेऊन या. अहो मॅडम, त्याचं हागणं मुतणं समजा माहिती हो मला. तुम्ही फक्त मला सांगा त्याला काय सांगायचं ती मी सांगतो ना. बरं बरं, त्याचा कोण तो मित्र अक्षया, त्याची माहिती सांगा. आता काय आलं त्याचं मध्ये अजून. ओ सरपंच, जेवढं विचारलंय तेवढं सांगा, बाकी आमचं आम्ही बघून घेऊ. अहो मॅडम, आजचे दिवस थांबण राव. उद्याच्याला मी स्वतः घेऊन येतो ना तुमच्या पैसे त्याला. अहो लय गरीब पोरग होती, मीच कामाला ठेवलं दुसरीकडे. बरं बरं, उद्या येतो आम्ही. अहो मॅडम, त्यांनी काय केलंय तेवढं सांगितलं असतं तर बरं झालं असतं हो. हलवा म्हणलं की गप हलवायचं, विचारायचं नाही काय गळतंय म्हणून. चालतं या मग. ए चाळक्या, तुम्हाला हलवायला होतो का? अरे नाही, तुझ्या मागून खोऱ्याचा दांडा घातला ते पण शेणाने भरलेला तर नाव नाही आपलं बी काकाराव. अरे कुणाला बी भेड, पण ह्या काक्याला भेट नको. अशी तुझ्यासारखी छप्पन येतात आणि जातात रे. अरे तू किस छत की मुली रे आता. तुझ्या भेटीनं साजली मन फुलून माझं गेलया. तुझ्या भेटीनं साजली मन फुलून माझं. ऐकायला मला वाटलंच होतं काहीतरी घोटाळा केला आजची म्हणून. पोलिस काय माग लागले तर तुझ्या सांगतो का नाही तर दगडच घालतो बघ टकुऱ्यात तुझ्या. मग आता मरणच जवळ आलेलं आहे. तू डोकं फोडायला लागला, ते पोलीस आय घालायला लागले, माय माग पळत येत निसते. ए आय घालिया, मीच तुला मारून टाकायच्या आधी खरं खरं सांग बर का, ती पोलिस काय माग लागले तर तुझ्या का डाका फिका घातला कडू कुठं तो. अरे काका, ते पोलीस म्हणतात मला छकुलीचं मर्डर तोच केलं म्हणून. ए अक्षा माय घाल्या, मला तर तुझ्यावरच डाऊट येतोय बघ थोडा थोडा. छकुलीचा 100% मर्डर तोच केलाय आय घाल्या. अयो, मला पटकन दाव दे काका, मी तो समोर अशी फाशीच घेतो मरून जातो. ए खेकड्या, लय नको नाटकू कर तू. नाटक नाही, मला आता खरंच मारायचंय. आता भाडको सूर्याला आल्यावर सांग माझ्या दाव्याला मटण कर म्हणून. त्याला माहिती मला लय मटण आवडतं म्हणून. ए गबस आहे माय घाल्या, अजिबात एक साया शब्द तोंडातून काढ नको, नाहीतर दगडाने छानेन बघ तुला कुत्रिया. अक्षया, तुला जेवढं सांगितलंय ना तेवढं करायचं फक्त. आता तू इथं कोट्यावरच माय घालायची, बाहेर अजिबात निघायचं नाही कोट्याच्या. ह्या पोलिसाच्या प्रकरणामध्ये मीच जातीन लक्ष घालतो. कसा गोळ मिटत नाही बघतो बरं मी. काका, तिला आय घालीये, तिला काय कर, तू एकदा उसात घेऊन जाय. आय घालीन लय पडलं मला त्या दिवशी. अक्षया, तिला उसात नेऊन नाही जमत बाबा. काका तिला दान काय आगळा आहे, तिला कुसरात न्यायचं आणि उभट्याच कार्यक्रम करायचा. ती अशी थंडच व्हायची ना अवलाद. हा काका, तिला कुसळतच नाही, उभा ते कर नाही तर आडवा कर, पण त्या आई घालीचा आहे ना मात जिरला पाहिजे. अरे अक्षया, त्या माय घालीन माझी सध्या आहे नि हिथून तिथून तिला असा हाबाडा दाखवतो माझा. अरे मला बी काकाराव म्हणत्यात, झोपी सध्या चावळी पाहिजे. काकाराव केलं पाहिजे तिने. तू बघत राहा नुसता तमाशा आता. हा, चांगलाच मात जिरेव आई घालीचा. वाटलंच तर मी पैसे देतो पाकिटाला. ए अक्षया, अरे पाकिट लावून शॉट हाणणारा माणूस आहे का रे मी. जसं आणायचं तसं आण तू, फक्त तिचा बंदोबस्त कर. ए अक्षया, तू कोट्यावर जाऊन माय घाल. मी आत्ता जातो आणि त्यांचा बंदोबस्त करूनच येतो. जा बरं, तू टेन्शन घेऊ नको. आता चांगलाच गरम होऊन गेलाय. 100% ना
त्याला गार केल्याशिवाय येत नाही हो. चला आता मस्त निवांत झोपतो. त्या आई घालीमुळं 2 दिवस झाले झोप सुद्धा नाही मला. मग मग पुढ मग कशी धडपड झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ मग पुढ मग कशी वई धडपड गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड मग उसातली भानगड 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 वर खाली कुणी मध्येच झटतो नाकात वार शिरल्यागत सुसाट सुटतो कुणी वर खाली कुणी मध्येच झटतो नाकात वार शिरल्यागत सुसाट सुटतो